पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यामध्ये पावसानं ऑगस्टपर्यंतची सरासरी भरून काढली। शनिवारी सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासांमध्ये 17 जिल्ह्यांमधील 192 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। पुढील 5 दिवसांमध्ये प्रमाण कमी होण्याची शक्यता। 24 तासांमध्ये 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। 10,50,000 हेक्टरवरील पिकांचं पावसामुळे नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 11 मिलीमीटर पावसाची नोंद। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधील कळमडू परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। नारळी नदीला पूर। राजमाने, धामणगाव आणि शिदवाडी मार्ग 4 तासांसाठी होता बंद। पावसामुळे शेतांमध्ये पाणी। कापूस पिकांचं। मुंबईमध्ये अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या 57 बाईक टॅक्सींवर परिवहन विभागाची कारवाई। दोषी चालकांकडून 1.5 लाखांचा दंड वसूल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राज्य पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर। यंदा सेट परीक्षेचा 6.69% निकाल। 6,050 उमेदवार ठरले पात्र। 10वी परीक्षेच्या खासगी 17 नंबर परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ। 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार। वीज पुरवठा खंडित झाल्यानं बस वाहतुकीला फटका। विद्युत बसगाड्यांची चार्जिंग सुविधा ठप्प। टीएमटीच्या 123 पैकी फक्त 17 विद्युत बसगाड्या सेवेत। राज्यामध्ये 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पुणे जिल्ह्यामधील 192 मंडळांमध्ये अतिवृष्टीनं दाणादाण। पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता।